नाही ग्रामपंचायतला लोकांना नाही माहिती सांगितलं. नाही अहो, काम चाललंय काय. पालखीच्या दिवशी कितीतरी गाड्या ह्याला धडकल्या. नाही नाही अरे लाल अरे पडदे केले. का लावलेत हे सांगा मला आम्हाला. वाटलं नदीला पाणी वाढले म्हणून लावले. पूल पडलाय ना मला वाटलं त्याला अरे तेच मला मी वळवायची पण नाही. म्हणाले. मी म्हटलं याला कुठंतरी हे कठड पडलेत म्हणून त्यांनी लावले काय नाही कठड नदीला पाणी वाढले पण सावकाश जाऊ म्हणून ना. यांनी काय हा. ही गावात सांगितलं पाहिजे नाही कॉन्ट्रॅक्टरचं काहीच नाही दिवशी त्यांनी ऑनलाईन काम घेतलं. अधिकाऱ्यांनी काम चालू केलंय हे सांगायला पाहिजे ना. गणेश अहो पण छोटासा फ्लेक्स लावायला अडचण काय त्यांना बाबा इथं काम चालू आहे पुलाचं. त्यांचं अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ह्या कामाचा फ्लेक्स लावता येत नाही किंवा पाटी लावता येत नाही. दुरुस्तीच्या कामाची पाटी लावता येत कमीत नाही. कमी सरपंच अधिकाऱ्यांना गावातल्या कुणाला तरी सांगायला पाहिजे. कुठली माहिती देतो तसं सांगू शकतो. नाही नाही ऐक नाही 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 शैलेश तसं नाहीये. तसं नाही तसं नाही. तसं नाही. ऑफिस तेच आहे. तसं नाही काम त्याच ऑफिसने दिले साहेब जरी बदलले असले ना तर ऑफिसचं काम आहे ना ते. ऑफिस त्याचे. आणि जर ऐका साहेब ऐका 2 मिनिटं अगोदर सुरुवातीला तेच सांगितलं मी आपण काय काय करणार आहे. त्यांनी काय काय करणार आहे हे सांगितलं. ऐका ना त्यांनी काय काय करणार आहे हे सांगितलं. ह्याची जी ट्रेंड गेली आहे ना ह्याचं काय करणार आहे. आपण त्यालाच ट्रेनिंग करत आहे. त्याला तुम्ही ऐका आपण त्याला त्यांनी जे आता हाताने निघतोय ना माझं काय म्हणणं आहे, त्या ठेकेदाराला सांगून जेवढं तुटन ना तेवढं सगळं काढून घे ना मला. आपण तेच करतोय. आता नाही, ते पहिले आता हातानेच निघतोय ना अजून. अजून आता ते चालू आहे. आपण हे एवढं एकदाच सगळं काढून वर गाड्या जातात. बरोबर आहे का? वर गाड्या वगैरे जातात. ह्याला स्ट्रेंथ एकदाच काढून आपण खोलून मग आपल्याला पूल बंद करावं लागतं. म्हणून आपण कसं करत आहे आधी पूल बंद करा आम्हाला पर्याय रस्ता आहे. पण आपण काय करतो त्याच्यासाठी काटछाट करू राहिले. काटछाट अजिबात नाही. तेच म्हणतो मी. पर्यायी रस्त्याचा ऐका ना वापर करू. आधी तुम्ही तिथं आपण बंद करा आणि ऐका तिथं ना बंद करा. त्यासाठीच आपण तिकडून काम चालू केले. तिकडून करत आलो ना पूर्ण. तुम्ही मी मला ते विचारा माणूस म्हणतो. पडला की साहेब, direct ऐका ना, सगळ्यात तुमचा माहिती नियम काय असतो? पावसाळ्यात कुठे काम चालू करायचं नाही. आणि पाऊस चालू झाला तर काम चालू होईल. पाणी नाहीये ना. आपण त्या दिवशी आता पाणी दाखवू ना, होऊन गेलं ना. काम होतं. हो साहेब ऐका ना रस्ता तिथं बंद करा आणि तिथं बंद करा आणि अख्खं तोडा आणि अख्खं बंद करा. तेच म्हणतोय आपण जे नमस्ते, मी गणेश दिवेकर सत्यवेद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आत्ता आहे दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी. कडेठाण वरवण रोडवरती कडेठाणमध्ये गावात जो एंट्री करण्यासाठी जो मेन रोड आहे त्या रोडवरती आपण आहोत. त्या ठिकाणी एक ओढ्यावरील जो ब्रिज आहे तो ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या दुरुस्तीचं काम या ठिकाणी प्रशासनाने हातामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण गावकरी या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तात्या काय सांगाल, हा जो ब्रिज आहे हा ब्रिज साधारणपणे जो झाला होता हा कधी झाला होता आणि जी कालमर्यादा आहे जी काय ही दिली होती शासनाने किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे किती दिली होती आणि किती दिवसामध्ये हा खराब झालाय? आता हा जो वरवण कडेठाण प्रजिमा 97 हा या रस्त्याचा क्रमांक आहे. त्या रस्त्यावरील कडेठाण गावाजवळील पूल हा 1999-2000 या दरम्यान स्वर्गीय सुभाष अण्णा यांच्याकडे मागणी करून त्यावेळेस 18 ते 19 लाखामध्ये हा पूल झालेला होता. आणि पाठीमागं त्या सावित्री नदीवर पूल वाहून गेल्यावर याचं स्ट्रक्चर ऑडिट करायला लोक आली होती. परंतु त्याच्यानंतर याच्यावर दुरुस्ती काय करायची, किती करायची हे काही कोणी त्यावेळेस सांगितलं नाही. या पुलाची त्या टेंडरमध्ये 40 वर्षाची गॅरंटी होती आणि आज हा पूल होऊन 25 ते 26 वर्षात झाले. म्हणजे अजून गॅरंटीचे 15 वर्ष राहिलेले तसं पाहिलं तर. परंतु या ठिकाणी तो कुठलाही शासनाने बांधकाम विभागाने तो विचार केलेला नाही. आणि या पुलासाठी 55 लाखाचं इस्टिमेट म्हणजे इस्टिमेटची रक्कम 55 लाख आहे आणि त्यामध्ये प्रशासकीय मान्यता असं तसं होऊन काहीतरी 45 लाखापर्यंत याचं टेंडर झालेलं आहे. 45 लाखामध्ये याचं दुरुस्तीचं काम चालू आहे. आता काय सांगतात की बाबा नवीन कसली तरी टेक्नॉलॉजी आली आहे ती काय आपल्या सर्वांना माहित नाही. कार्बन कोटिंगची आहे आणि ती टेक्नॉलॉजी ही प्रायोगिक तत्वावर ह्या पुलावर आपण प्रथमतः राबवतोय असं काही. दौंड तालुक्यामध्ये पहिलाच अशा प्रकारचा प्रयोग आहे हा असं कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे. हा बरोबर आहे ना. कॉन्ट्रॅक्टर म्हणले किंवा दौंड तालुक्यात असा पहिल्यांदाच आपण करतोय. असा प्रयोग आमच्या रोडवर आहे ना, पाठीमागे वरवण जवळ आहे ना, डायरेक्ट डांबरी रोड करताना BBM करून त्याच्यावर कॉन्क्रीट म्हणजे डांबरीकरण करतात परत दुसरं मशीनचं. परंतु त्यांनी काय केलं त्यावेळेस या साहेबांच्या अगोदर साहेब होते
म्हणले आमची नवीन टेक्नॉलॉजी आली, मुरमीकरणाचा रोल झाला म्हणजे खडीकरणाचा, आणि त्याच्यावर डायरेक्ट मशीनचं डांबरीकरण केलं. पण ती 2 वर्षातच उकाडलं आणि त्याच्यावर परत कॉन्क्रीट करावं लागलं. तशी ह्या नवीन टेक्नॉलॉजीचं लपड होऊ नये आणि आमचा कोणाच्या तरी जीविताला धोका होऊ नये. बरं आहे. आपल्या बरोबर गावातील इतरही काही प्रतिष्ठित नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या बरोबर आहेत माजी सरपंच प्रेमनाथ दिवेकर. सरपंच साहेब, हे जे काम चाललंय आपल्या गावामध्ये, या ब्रिजचं काम चालू आहे, याची कुठल्याही प्रकारची कल्पना शासनाकडून ग्रामपंचायतीला किंवा नागरिकांना याच्या आधी दिली गेली नाही. काम चालू झाल्याच्या नंतरनं माहिती झालं की अशा प्रकारचं काम चाललंय. त्यावर अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही प्रकारची कल्पना देण्याला आम्ही बांधील नाहीये गावाला किंवा नागरिकाला. यावर काय सांगाल? सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आणि तालुक्याचे आमदार राहुलदादांकडून त्यांच्या प्रयत्नातून आपला वरवण कडेठाण रस्त्यावरील पुलाचं दुरुस्तीचं काम हे सुरू झालेलं आहे. अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे मला सांगता येणार नाही, परंतु जे काम असतं ती ग्रामपंचायतला आणि लोकांना जे काम आहे इस्टिमेट देणं बंधनकारक, ते दिलं पाहिजे. काय कामाची म्हणजे इस्टिमेट काय केलंय, त्या इस्टिमेटमध्ये काय काय तरतुदी आहेत त्या माहिती होणं हे नागरिकांना माहिती होणं, नागरिकांचा तो मूलभूत अधिकार आहे. माहिती दिली पाहिजे असं सरपंचांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर गावातील इतरही काही तरुण मित्र आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याबरोबर शैलेश शिपलकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. शिपलकर साहेब, हे जे काम चाललंय, आता तुम्ही खाली जाऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी ह्या कामाची पाहणी केली, काम पाहिलं, कशा प्रकारचे हे काम चालू आहे आणि तुम्ही या कामावरती समाधानी आहात का? नक्कीच नाही. दौंड तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जी काही कामं चालली याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्या संगनमताने राजरोजपणे डोळ्यात धूळफेक चालू आहे. आपल्या गावामध्ये जवळपास दापोडी ते कडेठाण अशा पद्धतीचा रस्ता चाललाय. 4.5 कोटीचा निधी आहे. गेले 7 महिने झालं त्या रस्त्यावरती डांबराचा एक टिपकाही पडलेला नाही. फुफटा लोक खात आहेत. एक टँकर सुद्धा दिवसाचा तिथं फिरवला जात नाही. एका बाजूने फिरवलं, एका बाजूने फिरवला जात नाही. अतिशय निकृष्ट पद्धतीने, अतिशय, आणि कितीतरी वेळा तक्रार करूनही त्यांनी अनेक वेळा तक्रार करून प्रशासन लक्ष देत नाहीये. परंतु आता तुम्ही खाली जाऊन या पुलाचं जे काय काम पाहिलं तर त्याच्याकडेच मी येतो. जे ह्या विभागाचं जे कामकाज चाललंय ते लोकांना विश्वासात न घेता चाललंय. आता कोण अधिकारी होते? शेळके साहेब होते ना? कोणते अधिकारी होते? शेळके साहेबांनी स्पष्ट मला उत्तर दिलं की आम्ही ही माहिती ग्रामपंचायतीला देण्यासाठी बंधनकारक नाही. आमच्या विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे. ह्या पुलाची डागदुरुस्ती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आम्ही आमच्या तज्ज्ञ लोकांकडून सल्ला घेतला आणि काम कसं करायचं हे आम्हीच ठरवलं. कुणाला द्यायचं हेही त्यांनीच ठरवलं. आणि कशा पद्धतीने काम होणार आहे काय हे आम्ही कुणाला सांगण्याची बंधनकारक नाही. अशा पद्धतीचं जर उत्तर असेल तर सामान्य नागरिकांच्या पैशाचा अपव्यय त्यांच्या डोळ्यासमोर होत असताना आमच्यासारखे सजग नागरिक गप्प बसणार नाहीत. कामाच्या निविदा, कॉन्ट्रॅक्टरची माहिती आणि कामाचं स्वरूप जोपर्यंत समजणार नाही आणि 55 लाखाचा निधी जर पुन्हा पुन्हा गावात येणार नाही, ही वरवण कडेठाण हातोळण रस्त्याची पूर्ण वाहतूक या पुलामध्ये होते. वर्षानुवर्ष ह्या पुलाच्या मागणीसाठी लोकांनी स्वतःचं राजकीय करिअर 30 ते 40 वर्षामध्ये प्रमुख मागणी ही असायची. त्यानंतर अगदी 30 ते 40 वर्षानंतर गावाला हा पूल मिळाला आहे आणि त्याच पुलाच्या दुरुस्तीसाठी आज कुठे नव्हे ते प्रयोग ह्या पुलावरती करण्यात येतोय. एक नवीन टेक्नॉलॉजी आली म्हणून ही पेस्ट टेक्नॉलॉजी, इथेनॉल, पेट्रोलमध्ये इथेनॉल, असे जे प्रयोग आहेत. बरोबर आहे की सगळ्या नागरिकांवरती जे काही प्रयोग चालू आहेत ते प्रयोग प्रशासनाने त्वरित थांबवण्यात यावेत. नाही, माझी नागरिकांच्या वतीने पुन्हा एकदा एक मागणी आहे. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर, मंजुरी देणारे अधिकारी यांनी सगळ्यांनी कामाचं स्वरूप लोकांना समजून सांगावं आणि त्यानंतरच कामाची दुरुस्ती करावी व लोकांच्या निधीचा उपयोग, लोकांसाठी जो निधी गावात पडतो तो परत येत नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या चुली वेगळ्या ठेवून गावात येणाऱ्या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी एकत्र येऊन या गोष्टीसाठी पुढे आलं पाहिजे. हीच भूमिका नागरिकांच्या वतीने मी व्यक्त करतो. आपल्याबरोबर कडेठाण गावचे उपसरपंच पण आहेत. उपसरपंचांना आपण विचारूयात की या कामाची कुठल्याही प्रकारची कल्पना ग्रामपंचायतीला होती का? ह्या कामाचं स्वरूप असं आहे की पुलाचं काम चालू झालं त्यावेळेस हातवण नदीला पूर आला होता. बॅरिकेड पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की नदीला पाणी म्हणून इथं ठेवले असतील. 2-3 दिवसांनी समजलं की इथं काम चालू आहे. मग मी PWDच्या अधिकाऱ्यांना फोन केला, शेळके साहेबांना. त्यांना म्हणलं काय पुलाचं काम चालू आहे का? ते म्हणले आहे. ते मी कॉन्ट्रॅक्टरचं नंबर तर नाहीच दिला, फक्त म्हणले बघत म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत. मग मीच
म्हणजे अधिकाऱ्यांनाच माहिती नाही इथं कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत. म्हणजे अंदाज पंचे कोणतरी बघत कॉन्ट्रॅक्टर आहेत असं अधिकाऱ्यांचं मी स्टेटमेंट आहे. माहिती घेतली तर बघत त्यांचा नंबर घेऊन त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे घेतलं तर त्याच्यावर समजलं की 55 लाखाचं काम आहे आणि दुरुस्ती आहे. आता मी त्यांना विचारलं की पूल 18-19 लाखात झाला, त्याला गॅरंटी किती होती काय तुमच्याकडे असेल? तो 25 वर्षात खराब झाला. 25 वर्षात खराब झाल्यावर तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली नाही, तर आता 55 लाख रुपये घालून दुरुस्ती केली, त्याला किती गॅरंटी देणार? आणि ते पण जर खराब झालं तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, ते शाळा आहे. तुम्ही माहिती न देता ग्रामपंचायतला कुठल्याही कामाची म्हणले गेल्या वर्षी सर्वे केला, ह्या पुलाबरोबर सांजो वस्तीवरील वड्यावरला पूल झालाय त्याचा सर्वे केला की नाही ती माहिती नाही. म्हणजे ग्रामपंचायतला काहीच ते म्हणले आम्ही काहीच सांगू शकत नाही, असेल ते ऑफिसला या. प्रत्येक गोष्टीला आपण त्यांना जर फोन करत बसलो तरी ते माहिती देत नाहीत. म्हणजे प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर विचारली तर त्यांचं एकच उत्तर त्याच्यावरती येतं की तुम्ही ऑफिसला या, तुम्हाला जे काय असेल ती माहिती पुरवतो. आता खरंच प्रश्न खूप मोठा गंभीर आहे की ज्या गावामध्ये काम चाललं आहे, नागरिकांच्या पैशातून हे सर्व काम होतंय, परंतु कुठल्याही प्रकारचं शासन हे नागरिकांना उत्तर देत नाहीये आणि तुम्हाला या कामाचे उत्तर, याबद्दलचं उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाही आहोत, अशा प्रकारचं अधिकारी या ठिकाणी बोलतायत. मी गणेश दिवेकर, सत्यवेद न्यूज. आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त सत्यवेद न्यूज. सत्यवेद न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.